तर विचार करा, आपल्या गरजा तर अमर्याद आहेत, पण त्या पूर्ण करण्यासाठी लागणारी संसाधने मात्र अत्यंत मर्यादित आहेत, होय ना? वेळ, पैसा, जमीन, पाणी हे सगळंच मोजकेच उपलब्ध आहे. मग एक समाज म्हणून आपण या अमर्याद गरजा आणि मर्यादित संसाधने यांचा ताळमेळ नक्की कसा बसवतो? याच अत्यंत कुतूहलजनक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आजचे हे विश्लेषण आपण पाहणार आहोत. आजच्या या स्पष्टीकरणात आपण अर्थशास्त्राचा पाया आणि जागतिक वित्तीय प्रणाली या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. दररोजच्या आर्थिक बातम्यांमागे नेमका काय अर्थ दडलेला असतो आणि जागतिक स्तरावरील अदृश्य शक्ती आपल्या दैनंदिन वर्तनाला कसा आकार देतात हे समजून घेणं हा आपला मुख्य उद्देश आहे. चला तर मग ह्या रंजक अशा जगात थेट प्रवेश करूया. आजची आपली चर्चा प्रामुख्याने या मुद्द्यांवर असेल. 1. टंचाईची मूळ समस्या. 2. सूक्ष्म अर्थशास्त्र, निवडी आणि बाजारपेठ. 3. समग्रलक्षी अर्थशास्त्र, व्यापक चित्र. 4. पैसा, बँकिंग आणि धोरण. 5. जागतिक आर्थिक प्रणाली. आणि 6. अर्थशास्त्र समाजाला कसा आकार देते. सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून, टंचाईची मूळ समस्या. बऱ्याचदा आपण अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था या दोन शब्दांची गल्लत करतो, पण यात एक खूप मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे. बघा, अर्थशास्त्र हे सैद्धांतिक आहे, ते तत्वांचा अभ्यास करते, अगदी वैद्यकशास्त्रासारखं. तर दुसरीकडे अर्थव्यवस्था ही व्यावहारिक आहे, ती प्रत्यक्ष काम करणारी एक जिवंत प्रणाली आहे, जसे की आपले मानवी शरीर, जे त्या वैद्यकीय तत्वांचा प्रत्यक्ष वापर करते. हा मूलभूत फरक कायम लक्षात ठेवायला हवा. आता कोणताही समाज प्रामुख्याने 4 चाकांवर चालतो. आधी उत्पादन म्हणजे वस्तू आणि सेवांची निर्मिती, त्यानंतर उपभोग म्हणजे गरजा पूर्ण करण्यासाठी त्या वस्तूंचा वापर करणे, मग विनिमय म्हणजे व्यापार किंवा वस्तूंची देवाणघेवाण, आणि शेवटी वितरण म्हणजे उत्पादनाच्या घटकांमध्ये मिळकतीची विभागणी करणे. हा एक अत्यंत पद्धतशीर क्रम आहे, जो अक्षरशः प्रत्येक अर्थव्यवस्थेचा श्वास आहे. आता एक साधा विचार करा. जर आपण 500 रुपये देऊन बुटांची नवीन जोडी घेतली, जी कदाचित आपल्याला अजिबात गरजेची नव्हती, तर आपण तेच पैसे वापरून पुस्तके घेण्याची संधी गमावतो ना, बरोबर? गमावलेली ती पुस्तके म्हणजेच त्या बुटांचा संधी खर्च किंवा ज्याला ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतात, तो होय. आपण कोणतीही निवड करतो तेव्हा आपण नेहमी दुसरा एखादा पर्याय गमावत असतो. निवडीमागचे हे विज्ञान खरोखरच विचार करायला लावणार आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स, निवडी आणि बाजारपेठ. सूक्ष्म अर्थशास्त्रातील एक अत्यंत रंजक संकल्पना म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम. आता सीमांत उपयोगिता म्हणजे एखाद्या वस्तूचा एक अतिरिक्त नमुना वापरल्यानंतर मिळणारे वाढीव समाधान. हा नियम अगदी साध्या शब्दात काय सांगतो? तर जसजसं आपण एखाद्या वस्तूचा उपभोग वाढवत नेतो, तसतसे त्यातून मिळणारे अतिरिक्त समाधान कालांतराने हळूहळू कमी होऊ लागते. हे एका उदाहरणाने समजून घेऊया. उन्हाळ्यातला पहिला आंबा खाल्ला की काय स्वर्गीय आनंद मिळतो ना. दुसराही खूप छान लागतो, पण जेव्हा आपण सलग 5वा आंबा खातो तेव्हा मात्र ते थोडे नकोसे वाटते, बरोबर ना? त्यातून मिळणारे समाधान पहिल्या आंबे इतके नक्कीच नसते. हे अत्यंत साधे आणि आपल्या रोजच्या जीवनातील उदाहरण त्या कठीण शैक्षणिक व्याख्येला अगदी सहजपणे जिवंत करते. आता ग्राहकांचे आणि उत्पादकांचे वर्तन कसे अगदी विरुद्ध असते ते बघा. मागणीचा नियम सांगतो की किंमत वाढली की ग्राहकांकडून होणारी मागणी कमी होते. याउलट पुरवठ्याचा नियम सांगतो की किंमत वाढली की उत्पादक जास्त नफ्यासाठी बाजारात जास्त पुरवठा करण्यास प्रवृत्त होतात. जेव्हा बाजारात ही दोन्ही विरुद्ध बळे एकमेकांना छेदतात आणि समान होतात, तेव्हाच बाजारातील समतोल साधला जातो आणि किमती स्थिर होतात. यानंतर आपला तिसरा विभाग आहे समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमिक्स, एक व्यापक चित्र. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र ह्यात नेमका काय फरक आहे? तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे एका व्यक्तीपुरते, एखाद्या कंपनीपुरते किंवा एखाद्या वस्तूच्या किमतीपुरते मर्यादित असते. याउलट समग्रलक्षी अर्थशास्त्र हे देशाचा एकूण GDP, संपूर्ण देशातील महागाई आणि बेरोजगारी यांसारख्या भव्य संकल्पनांवर लक्ष केंद्रित करते. सोप्या भाषेत सांगायचे तर हा एका झाडाचा आणि संपूर्ण जंगलाचा अभ्यास करण्यासारखा फरक आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार आपण GDPमध्ये मोजतो, पण यात नक्की असतं तरी काय? तर यात येतो नागरिकांचा एकूण उपभोग,
व्यवसायाने केलेली गुंतवणूक, देशातील सरकारी खर्च आणि निव्वळ निर्यात म्हणजेच देशाने केलेली एकूण निर्यात वजा आयात. हे सर्व घटक एकत्र जोडले की कोणत्याही देशाच्या उत्पादनाचे एकूण बाजार मूल्य म्हणजेच GDP तयार होतो. समग्रलक्षी अर्थव्यवस्थेसमोर नेहमी 2 अतिशय गंभीर आव्हाने उभी असतात, ती म्हणजे महागाई आणि बेरोजगारी. एक आश्चर्यकारक गोष्ट माहितीये, महागाई सतत पैशाची ताकद कमी करत असते. म्हणूनच आजचे 100 रुपये हे 10 वर्षांपूर्वीच्या 100 रुपयांइतके मौल्यवान राहिलेले नाहीत. आणि बेरोजगारीचे अनेक प्रकार आहेत, जसे की नोकरी बदलतानाचा काळ, नवीन कौशल्यांचा अभाव, आर्थिक मंदी किंवा केवळ विशिष्ट हंगामात मिळणारे काम. पुढचा चौथा विभाग आहे पैसा, बँकिंग आणि धोरण. आता सांगा, पैशाची प्रमुख कार्य कोणती? तर पैसा हे देवाणघेवाणीचे मुख्य माध्यम आहे, ज्याने वस्तूंची खरेदी विक्री सुलभ होते. तो मूल्याचे मोजमाप करतो, संपत्ती साठवण्याचे अत्यंत प्रभावी साधन आहे आणि भविष्यातील देणी देण्यासाठी त्याचा वापर केला जातो. हे सर्व आर्थिक चक्र सुरळीत चालू ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI सारख्या मध्यवर्ती बँका पतनिर्मिती करतात आणि संपूर्ण बँकिंग प्रणालीला एक मजबूत आधार देतात. कोणतीही अर्थव्यवस्था नियंत्रित करण्याचे 2 महत्त्वाचे मार्ग असतात. चलनविषयक धोरण किंवा मॉनिटरी पॉलिसी हे मध्यवर्ती बँकेच्या हातात असते, ज्याद्वारे ते पैशाचा पुरवठा आणि व्याजदर नियंत्रित करतात. याउलट राजकोषीय धोरण किंवा फिस्कल पॉलिसी हे देशाच्या सरकारच्या हातात असते. याद्वारे सरकार कर आकारणी आणि सार्वजनिक खर्चाचे निर्णय घेते, जसे की वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST लागू करणे. यानंतर आपण पोहोचतोय 5व्या विभागाकडे, जागतिक आर्थिक प्रणाली. आंतरराष्ट्रीय व्यापारात डेव्हिड रिकार्डो यांचा तुलनात्मक फायद्याचा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा सिद्धांत काय सांगतो? तर देशांनी सर्व काही स्वतः बनवण्यापेक्षा जे उत्पादन ते सर्वात अधिक कार्यक्षमतेने आणि कमी खर्चात करू शकतात त्यावर त्यांनी लक्ष केंद्रित करावे. आणि उर्वरित वस्तूंचा त्यांनी इतर देशांसोबत व्यापार केल्यास सर्वांचाच प्रचंड फायदा होतो. जागतिकीकरणाचा आणि आजच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा हाच मुख्य पाया आहे. अर्थव्यवस्थेचा प्रवास कधीही एका सरळ रेषेत नसतो, हे आपल्याला माहीतच आहे. व्यापार चक्राचे काही अटळ टप्पे असतात. सुरुवातीला अर्थव्यवस्था विस्तारते, प्रगतीच्या एका शिखरावर पोहोचते, त्यानंतर मंदी येते, ती एका तळाला जाते आणि पुन्हा तिची पुनर्प्राप्ती सुरू होते. इतिहासातील 1929ची महामंदी किंवा ग्रेट डिप्रेशन ही अशाच एका अतिशय तीव्र आणि वेदनादायी मंदीच्या टप्प्याची गंभीर आठवण करून देते. आणि आता आपला शेवटचा 6वा विभाग, अर्थशास्त्र समाजाला कसा आकार देते. इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास या पूर्णपणे 2 वेगवेगळ्या संकल्पना आहेत. आर्थिक वाढ म्हणजे केवळ आकड्यांमध्ये देशाचं उत्पादन वाढणे, पण आर्थिक विकास ही त्याहून खूप व्यापक आणि महत्त्वाची संकल्पना आहे. यात नागरिकांचं आरोग्य, शिक्षण आणि समाजातील समानता यांचा प्रत्यक्ष समावेश होतो. म्हणूनच संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्था केवळ पैशावर न थांबता मानवी विकास निर्देशांक किंवा HDI वापरून देशांची खरी प्रगती मोजतात. तर आपण पाहिलेल्या या संपूर्ण प्रवासाचा हा अंतिम सारांश आहे. अर्थशास्त्र हे केवळ पैशाचे किंवा आकड्यांचे शास्त्र नक्कीच नाही. मर्यादित संसाधनांचे अत्यंत योग्य प्रकारे वाटप करून प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेद्वारे मानवी गरजा पूर्ण करण्याची ती एक कला आणि विज्ञान आहे. आपण एका साध्या आंब्याच्या उदाहरणापासून सुरुवात केली आणि जागतिक वित्तीय नेटवर्कपर्यंतचा हा गुंतागुंतीचा प्रवास पूर्ण केला. बघा, हे सर्व काही एकमेकांशी कसे जोडलेले आहे. तर जाता जाता एक विचार करूया. आता जेव्हा आपल्याला टंचाई, संधी खर्च, महागाई आणि जागतिक व्यापारासारख्या अदृश्य आर्थिक शक्तींची स्पष्ट जाण झाली आहे, तेव्हा आपण आपल्या दैनंदिन निर्णयांकडे आणि एकूणच मानवी सभ्यतेच्या प्रगतीकडे नव्या, अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहू शकू का? या प्रश्नावर नक्की विचार करा. अर्थशास्त्राच्या या अद्भुत जगाची ओळख करून घेण्याचा आपला हा प्रवास इथेच थांबत नाही, तर ही अधिक सजग आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याची एक नवीन सुरुवात आहे.